नमस्कार. माझ्या गुरुवर्य माणिक भिडे आणि गुरुवर्य मनोहर कविश्वर यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन करते. तसेच श्रीमती मंगला कविश्वर यांनाही अभिवादन करते. कैलासवासी मनोहर कविश्वर यांच्या गीतगोविंद या सांगीतिकेतील श्रीकृष्ण चरित्रावरील गीतांचे सांगीतिकदृष्ट्या चिकित्सक अध्ययन हा माझ्या प्रबंधाचा विषय होता. गीतगोविंद या सांगीतिकेतील उत्कृष्ट काव्यातील नाट्यमय प्रसंग उभा करण्याचे सामर्थ्य आणि त्याला अनुरूप असे संगीत यामुळे या कलाकृतीची मजा ऐकण्यातच येते. म्हणूनच कैलासवासी बाबांना आदरांजली अर्पण करण्याच्या आणि ही कलाकृती अजरामर करण्याच्या निमित्ताने आपणासमोर यूट्यूबच्या माध्यमातून सादर करण्याचा प्रयत्न करीत आहे. या शृंखलेतील माना मानव वा परमेश्वर आणि कर्तव्याने घडतो माणूस ही 2 गीते स्वरगंधर्व सुधीर फडके यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाली असल्याने ती आपणा सर्वांना परिचयाची आहेतच. इसवी सन 1960 साली गीतगोविंद ही कलाकृती आविर्भूत झाली. भगवान श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध प्रसंगांच्या गीतांच्या मांडणीतून श्रीकृष्ण हा आदर्श पुत्र, आदर्श मित्र, आदर्श शिष्य, आदर्श पती, उत्तम भाऊ, आदर्श समाजनेता, आदर्श सारथी, श्रेष्ठ योद्धा आणि सर्वश्रेष्ठ तत्त्वज्ञानी असल्याचे आपल्याला आढळून येईल. प्राध्यापक मनोहर कविश्वर हे प्रदीर्घ असा सांगीतिक वारसा लाभलेले संगीतकार व गीतकार होते. या दोन्ही भूमिका ते समर्थपणे निभावत असल्याने प्रसंगी क्लिष्ट तर कधी उच्चारसुलभ शब्दरचना, गीतातील भाव सकृतदर्शनी श्रोत्यांसमोर यावा याकरिता रसपरिपोषक रागांची निवड आणि तालांची योजना ही या गायकीची वैशिष्ट्ये होत. या चरित्र गायनाच्या शृंखलेतील प्रत्येक गीत हे कथानक पुढे नेणारे आहे. म्हणूनच कृष्ण जन्माचे पहिले गीत उद्या कृष्ण जन्माष्टमीच्या पावन पर्वावर आपणासमक्ष सादर करीत आहोत. यानंतर प्रत्येक महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या सोमवारी या शृंखलेतील एक गीत आपणासमोर सादर होईल. हे चरित्र गायन सादर करण्याकरिता माझ्यासोबतचे सर्व सहकलाकार श्री सचिन गुडे, जय मल्हार ॲडव्हर्टायझर्स आणि बाबांचे सर्व कुटुंबीय या सर्वांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करते. यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या सांगीतिक शृंखलेला सर्व श्रोत्यांनी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करावे अशी विनंती करते, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. धन्यवाद.